त्या घटकाचा पूर्वार्ध म्हणजे तत्वज्ञान संकल्पना भाग 1 आपण समजून घेतलेला आहोत. आज आपण उर्वरित जो भाग आहे, ज्याला आपण उत्तरार्ध म्हणतो, तो आपण उत्तरार्ध आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की दर्शनशास्त्र, आता दर्शन ह्या शब्दाचे ढोबळमानाने अर्थ जे आहेत ते वेगवेगळे होतात. आता शाब्दिक अर्थ जर पाहायला गेलं की दर्शन म्हणजे आपण दृश्य, ज्यामध्ये मूळ शब्द दृश्य आहे. दृश्य म्हणजे पाहणे, बघणे, जाणणे, समजून घेणे. पण तोच हा जो शब्द आहे तो दार्शनिक तत्ववेत्यांनी जो अर्थ सांगितलाय तो थोडासा भिन्न आहे. त्याचप्रमाणे धार्मिक अर्थ जो आहे तो दर्शनाचा वेगळा आहे. आपण म्हणतो देवदर्शन झालं किंवा संत महात्म्यांचं दर्शन झालं किंवा आणखीन आपण नाट्यदर्शन पण म्हणतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या अर्थासाठी आपण दर्शन हा शब्द वापरतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर या दर्शनाचा थोडा वेगळा अर्थ आहे. त्याचं थोडंसं आपण समजून घेतलं तर थोडं आपल्याला लक्षात येईल. दर्शन याचा शब्दशः म्हणजे आध्यात्मिक शब्द जर आपण लक्षात घेतला तर दर्शन म्हणजे त्या तत्वाचं म्हणजे मानवी जीवनाचं अंतिम जे उद्देश आहे किंवा उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्याला आत्मा म्हणतो त्या आत्म्याचं दर्शन किंवा त्याच्या पुढचं जे दर्शन आहे ते ब्रह्मदर्शन, असे आत्मदर्शन म्हणा, आत्मज्ञान म्हणा किंवा आपण दर्शन शब्द सुद्धा देवाच्या प्रतिमेचं दर्शन आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा आपण काही वेळा आपण वापरतो. बऱ्याच वेळेला आपण भक्त भगवंतांचं दर्शन घेतात किंवा भगवंत उलट सुद्धा भगवंत भक्तांचं दर्शन घेतात. म्हणजे संपूर्ण हे जे दर्शन आहे हे दर्शन आत्मतत्वाशी निगडीत आहे. भारतीय दर्शन जे आहे किंवा आपण जे आता दर्शनशास्त्राचा जो अभ्यास करणार आहोत हे सर्व जे आहे हे आत्मतत्वाशी म्हणजे आत्मदर्शनाशी निगडीत आहे. आणि त्याच्यानंतर मग ब्रह्मदर्शन म्हणा किंवा परमात्म दर्शन असं म्हणायला काही हरकत नाही. आता ह्याचा मुख्य उद्देश जो आहे, मुख्य उद्देश जे आहे ते मानवी जीवनाचं अंतिम ध्येय जे आहे, जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मोक्ष प्राप्ती. मोक्ष सर्वांनाच पाहिजे असं काही नाही आहे, पण म्हणजे अध्यात्माचा ज्यांना अभ्यास करायचा असतो त्यांचं मूळ जे आहे उद्देश असतो मोक्ष प्राप्ती असते. मोक्ष म्हणजे त्याला आपण म्हणतो फेऱ्यातून सुटका किंवा संसार चक्रातून मुक्ती, त्याचप्रमाणे भवसागरातून मुक्ती, असे वेगवेगळे शब्द पण समान अर्थाने वापरले गेले. आता इथं आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला तर आत्म्या परमात्म्याचं मिलन किंवा ऐक्य किंवा एकता असंही म्हटलं जातं. त्याचप्रमाणे जीवाशिवाचे ऐक्य, जीवाशिवाचे ऐक्य आणि जीवात्मा आणि ब्रह्म यांची एकरूपता असंही म्हटलं जातं. म्हणजेच काय की आत्म साक्षात्कार असंही अनेक ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि पतंजलीने आपल्या योगशास्त्रामध्ये योगदर्शनामध्ये त्यांनी निर्भीज समाधी सांगितलंय. म्हणजे मोक्ष म्हणजे निर्भीज समाधी, म्हणजे जन्म आणि मृत्यू म्हणजे ह्याच्यापासून पूर्णपणे मुक्त होणं, त्याला निर्भीज समाधी असा सुद्धा शब्द वापरलेला आहे. त्याचप्रमाणे बौद्धांनी सुद्धा बौद्ध धर्मामध्ये निर्वाण शब्द वापरलाय. म्हणजे थोडक्यात पूर्णावस्था, आपल्या म्हणजे जी व्यक्ती असते त्याची पूर्णावस्था, परमानंद स्थिती किंवा निरीच्छा, कोणत्याही प्रकारची इच्छा होत नाही, त्याला मोक्ष अशी संज्ञा दिलेली आहे. आपल्या दृष्टिकोनातून मोक्षापर्यंत आपल्याला जायचं नाही, पण आपल्याला दर्शनशास्त्रामध्ये अंतिम जे उद्देश आहे तो म्हणजे दर्शनशास्त्राचा मोक्ष प्राप्ती असंच आहे. तर हे आपल्याला थोडक्यात मी सांगायचा म्हणजे विचार केला होता की दर्शनशास्त्र हे जे आहे हे सर्वसामान्यांसाठी नसून थोडंसं अलौकिक जीवन जे जगतात त्यांच्यासाठी किंवा आध्यात्मिक अभ्यासामध्ये ज्यांना विकास करायचा आहे किंवा प्रगती करायचा आहे त्यांच्यासाठी हे आत्मदर्शन किंवा आत्मा परमात्मा ही संकल्पना समजून घेणं इथं खूप महत्वाचं आहे. हे सर्व समजून घेण्यापूर्वी तत्पूर्वी आपल्याला काही या भागामध्ये काही विषय किंवा काही वस्तू किंवा काही वैशिष्ट्ये
त्यांची शब्द किंवा शब्दाची परिभाषा किंवा त्याची संकल्पना, म्हणजे हे सर्व तत्वच आहेत. तत्वज्ञानाची संकल्पना आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये प्रमा आणि प्रमाण असे शब्द सांगितलेत. आता हे प्रमा आणि प्रमाण हे जे शब्द आहेत, हे शब्दाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपल्याला ज्ञान जे आहे, ज्ञान प्राप्तीचे म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून ज्ञान जे आहे, त्याची प्राप्ती करण्याची जी प्रक्रिया आहे ती कशी चालते हे थोडंसं आपण समजून घेतलं तर आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे आपण आत्मज्ञान म्हणतो, त्यालाच ज्ञान म्हणायचं आपण आपल्या दृष्टिकोनातून. मग हे आत्मज्ञान जे आहे, त्या आत्मज्ञानाची प्रक्रिया किंवा ज्ञानाची जी प्रक्रिया जी आहे ती कशी चालते ते आपण थोडं समजून घ्यायचं आहे. की हे ज्ञान जे आहे त्या ज्ञानाचे मुख्यत्वे करून हे 3 भागामध्ये त्यांचा अंतर्भाव होतो. त्यामध्ये 3 गोष्टी आहेत ज्ञानामध्ये. पहिलं जे आहे त्याला ज्ञाता असं म्हटलेलं आहे. दुसरं जे आहे ते ज्ञेय आहे आणि तिसरं जे आहे मुख्य जी गोष्ट आहे ते म्हणजे ज्ञान. आता ज्ञाता म्हणजे काय, की जो जाणतो, जो जाणकार आहे त्यालाच आपण आत्मा सुद्धा असं म्हटलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आंतरिक चैतन्य जे आहे, सूक्ष्म जी गोष्ट आहे आंतरिक चैतन्य, त्यालाच ज्ञाता किंवा जाणकार किंवा कर्ता असं सुद्धा म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर ज्ञेय जे आहे, ज्ञेय म्हणजे जे आपण ज्ञान घेणार आहे विषयाला ज्ञेय असं म्हटलं. आणि ज्ञान म्हणजे नेमकं ज्ञानाची जी परिभाषा ग्रहण करतो आणि त्याचं योग्य आचरण करतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारची अनुभूती येतो, त्यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. मग ह्या तिन्ही प्रक्रिया ज्या आहेत, मग ह्या तिन्ही प्रक्रियेच्या माध्यमातून आपण ज्यावेळेला ज्ञान प्रक्रिया चालते ती कशी चालते हे थोडंसं आपण समजून घेतलं तर आपल्याला ज्ञानपर्यंत निश्चितच आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपले शरीर जे आहे, शरीरामध्ये 2 प्रकारचे अवयव आहेत, ज्याला आपण बाह्य अवयव म्हणतो किंवा बाह्य साधनाचा एक संच आहे. आपण बाह्यकरण असं म्हणतो. बाह्यकरण म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत. काल मी तुम्हाला सांगितले पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत. त्याला बाह्यकरण किंवा बाह्य साधनांचा संच किंवा बाह्य अवयव असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे अंतःकरण चतुष्टय सांगितलंय काल मी तुम्हाला. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त यालाच अंतःकरण म्हणजे करण म्हणजे इंद्रिय, यालाच अंतर अवयव असं म्हटलंय. या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्ती करू शकतो. आता ह्याच्यामध्ये काय होतं की बाह्य गोष्टी ज्या आहेत, जगातील बाह्य वस्तू ज्या वेळेला पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमात म्हणजे संपर्कामध्ये येतात, त्यावेळेला तिथं म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाच्या बरोबर जर मन असेल किंवा मनाचा अंतर्भाव असेल तरच त्या गोष्टीचा आपल्याला माहिती होते किंवा ज्ञान होते. पंच ज्ञानेंद्रियांच्या बरोबर जर मन नसेल तर कुठल्याही गोष्टीचं आपल्याला ज्ञान होत नाही. थोडक्यात म्हणजे बाह्य जे आत्मा जो आहे तो बाह्य जगातील वस्तूंच्या संपर्कात येऊन किंवा मनाला बाजूला सारून त्या संस्कारावर मात करून तो आत्मा हा आनंद घेत असतो. हे साध्य करण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांच्या बरोबरच अंतःकरण चतुष्टयाची सुद्धा गरज आहे. अंतःकरण चतुष्टयामध्ये आपल्याला माहिती आहे की मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आता पंच दृष्टीच्या मधून आपण बघत असतो, कानाच्या माध्यमातून ऐकतो, स्पर्श ज्ञान आपल्याला त्वचेमुळे स्पर्श ज्ञान होतं, नाकामुळे वास येतो, त्याचप्रमाणे जीभ चव घेते आणि मन, बुद्धी आणि अहंकार जो आहे त्यामध्ये आंतरिक ही जे आहेत हे सर्व अवयव जे आहेत हे आंतरिक अवयव आहेत. आणि आंतरिक अवयवामुळे काय होतं की आपण ज्या म्हणजे अनुभव घेण्यासाठी आंतरिक गोष्टीचा म्हणजे आपल्याला मानसिक भावना आहेत किंवा स्मृती ज्या आहेत त्या स्मृतीसाठी आपल्या जगातील आंतरिक म्हणजे गोष्टी ज्या आहेत त्या जगाचा अनुभव घेण्यासाठी आंतरिक अवयवांचा उपयोग होतो. म्हणजे थोडक्यात काय की बाह्य अवयव आणि आंतरिक अवयव याच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्ती करून घेऊ शकतो. पण ही ज्ञान प्राप्ती करून घेण्यासाठी हे सर्व जे अवयव आहेत म्हणजे बाह्य अवयव आणि आंतरिक अवयव
ह्या आत्म्याच्या अधीन असतात आणि ते सक्रिय होण्यासाठी आत्म्याच्या किंवा आत्म्याच्या आत्म्याच्या प्रतीक्षेमध्ये असतात. ही जी सर्व आहेत म्हणजे बाह्य अवयव आणि अंतर्गत अवयव ही जी आहेत ही स्वतः शक्तिहीन असतात आणि ती निष्क्रिय असतात आणि त्यासाठी आत्म्याच्या अस्तित्वाची किंवा सामर्थ्याची किंवा आत्म्याचे सक्रिय होण्यासाठी आत्म्याची त्याला गरज असते. म्हणून मग आत्मा काय करतो की ह्या सर्व इंद्रियातून मनाला बाहेर तो नियुक्त करतो आणि मग मन इंद्रियातून बाहेर पडतं आणि मग मन बाह्य वस्तूच्या संपर्कात येतं आणि त्याच्या माध्यमातून मनाला माहिती प्राप्त होते आणि पुढे पुढे मन काय होतं की त्या वस्तूशी किंवा त्या गोष्टीशी एकरूप होऊन त्या गोष्टीचं आपल्याला त्या विषयाचं किंवा त्या वस्तूचं ज्ञान प्राप्त होतं. आता मन तसं बघायला गेलं तर मन आणि इतर ज्या गोष्टी ज्या आहेत किंवा वस्तू आहेत किंवा तत्व जे आहेत त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत म्हणजे परक्या गोष्टी आहेत त्या. मग दोन्ही गोष्टी एकरूप होणं तसं थोडंसं अवघड आहे किंवा थोडंसं आपल्याला प्रश्न पडतो की मन आणि दुसरे अनुभवले जाणाऱ्या किंवा अनुभवलेल्या वस्तू ज्या आहेत त्या एकाच पदार्थापासून बनलेल्या आहेत काय असं आहे का? ते दोन्ही एकाच गोष्टीपासून तर ते एकरूप होतील ना. आता समजा लोखंड आहे, लोखंडाचे 2 भाग केले, तुकडे केले, मग लोखंडाला लोखंड जुळेल ना. म्हणजे त्याला दोन्हीला तापवलं आणि ते तापवल्यानंतर त्याचं प्रसरण झाल्यानंतर दोन्ही लोखंड एकमेकाला म्हणजे एकाच प्रकारामधली ती वस्तू असल्यामुळे ते एकमेकाला एकरूप होतील किंवा जुळतील. पण याच्यामध्ये मन आणि इतर वस्तू हे थोडेसे भिन्न असल्यामुळे ते एकमेकामध्ये कसे म्हणजे एकरूप होणार हा थोडासा एक प्रश्न आहे. पण आपल्या गीतेमध्ये खूप सुंदर सांगितलंय. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये ज्ञान विज्ञान योग सांगितले. त्यामध्ये त्यांनी वस्तूचे किंवा प्रकृतीचे वस्तू असू दे किंवा पदार्थ असू दे किंवा प्रकृती असू दे ह्या प्रकृतीचे मुख्यत्वे करून 2 प्रकार सांगितलेत. त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो अपरा प्रकृती त्याला निम्न प्रकृती असं म्हटलंय म्हणजे नीच कोटीची प्रकृती आणि दुसरं जे आहे त्याला उच्च प्रकृती असं म्हटलंय. उच्च म्हणजे पराप्रकृती. आता उच्च प्रकृतीचा आपण इथं फारसा काय विचार करायला नको कारण उच्च प्रकृती म्हणजे ब्रह्म असं म्हटलंय. ब्रह्मालाच त्यांनी उच्च प्रकृती म्हटलंय किंवा ब्रह्म म्हणजेच हे उच्चतम असं तत्व आहे. मग निम्न प्रकृतीमध्ये काय काय सांगितलंय त्यांनी तर निम्न प्रकृतीमध्ये पंचमहाभूत आणि अंतःकरण चतुष्टयामधले पहिले 3 जे आहेत मन बुद्धी अहंकार त्या म्हणजे ही निम्न प्रकृती 8 भागामध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय पृथ्वी तेज वायू आकाश ही पंचमहाभूत झाली. त्यालाच आपण पंचतत्व असं म्हणतो आणि मन बुद्धी आणि अहंकार ही 3 अशी 8 गोष्टी मिळून ही निम्न प्रकृती म्हणजेच अपरा प्रकृती तयार होते असं त्यांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात काय की पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश ही जी आहे ती पंचतत्व आहेत. त्यामध्ये पृथ्वी तत्व आणि जलतत्व याला स्थूल मानलेलं आहे आणि पुढची जी आहेत वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार त्याला सूक्ष्म तत्व म्हटलंय की ही जी प्रकृतीची म्हणजे प्रकृतीचा जो विकास आहे सूक्ष्म होतो म्हणजे त्याची पृथ्वी तसं घन पदार्थ म्हणजे थोडीशी त्याच्यापेक्षा आणखीन थोडंसं लवचिक आहे. वायू त्याच्यापेक्षा लवचिक आकाश त्याच्यापेक्षा पुढे लवचिक असं करत करत गेलं तर पुढे लवचिकता वाढत जाते आणि ह्याच्यामध्ये आत्म्यालाच चैतन्य असं म्हटलेलं आहे. आत्मतत्वाला किंवा आत्म्याला चैतन्य म्हणून ओळखलं गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जी 5 वस्तुनिष्ठ तत्व जे सांगितले त्यामध्ये शेवटची 3 तत्व जे आहेत म्हणजे तेज वायू आणि आकाश हे थोडेसे सूक्ष्म गटात येतात आणि पहिली 2 जे आहेत ते स्थूल गटामध्ये येतात आणि मन बुद्धी अहंकार हे तरी पूर्णपणे सूक्ष्मच आहेत असं म्हणजे दर्शनामध्ये सांगितलंय. आणि प्रत्येक घटकाचा जो विचार केला तर प्रत्येक घटकानंतरचा पुढचा जो घटक आहे किंवा जे पुढचं जे तत्व आहे ते सूक्ष्म होतं. म्हणजे पृथ्वीपेक्षा अग्नी म्हणजे पृथ्वीपेक्षा जल थोडंसं सूक्ष्म आहे, जलापेक्षा अग्नी त्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे
अग्नीपेक्षा पुढे वायू सूक्ष्म आहे, वायूपेक्षा आकाश सूक्ष्म आहे, आकाशापेक्षा मन आणखीन सूक्ष्म आहे, मनापेक्षा बुद्धी आणखीन सूक्ष्म आहे, आणि बुद्धीपेक्षा शेवटी अहंकार जो आहे हा सर्वात सूक्ष्म असा मानला गेलेला आहे. आता थोडक्यात काय की लवचिकता म्हणजे अशी वाढत वाढत जाते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर घनपदार्थ बघा, एखादा घनपदार्थ तो एखाद्या ह्याच्यामध्ये तो समावेश होत नाही. पण पाणी जे आहे की नाही, कोणत्याही भांड्यात तुम्ही ओतलं तर पाणी त्या भांड्याचा आकार घेते. म्हणजे पाण्याची लवचिकता त्या पृथ्वी म्हणजे घनपदार्थाच्या लवचिकतेपेक्षा जास्त आहे. पाणी जे आहे ते अधिक म्हणजे थोडक्यात कसं अधिक लवकर तापतं, वागतं आणि त्याची दाबण्याची क्षमता जी आहे ती अधिक असते. म्हणून बघा कधी पण धरण आपण पाहिलं तर धरणाच्या तळा म्हणजे धरणाचा जो खालचा भाग जो आहे तो रुंद होत जातो, वरून वर निमुळत होत असतं आणि खालच्या बाजूला तो म्हणजे धरण जे आहे ते रुंद होत असतं. म्हणजे खालच्या बाजूला त्याचा दाब जास्त असतो आणि त्याची क्षमता जास्त असते पाण्याची. म्हणूनच ज्या धरण बांधण्याच्या पद्धती आहेत त्या अशाच पद्धतीने आपल्या सर्व ह्याच्यामध्ये बांधले गेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय की आकाश तत्व जे आहे हे आकाश तत्व त्याच्यापेक्षा आणखीन सूक्ष्म आहे. म्हणजे आकाशामध्ये तर सर्व गोष्टी त्याची क्षमता इतकी प्रचंड आहे की सर्व गोष्टी आकाश म्हणजे सामावून घेतं आणि त्याच्यापेक्षा मन पुन्हा आणि अतिसूक्ष्म आहे. म्हणून काय होतं की मन काय करतं की ज्या ज्या वस्तूच्या संपर्कात मन येतं ते मन त्या वस्तूचा आकार घेतं. म्हणजेच काय ते त्या म्हणजे वस्तूचा आकार धारणा करतं. त्यालाच भारतीय दर्शनामध्ये वृत्ती असं म्हटलंय. आता पतंजलींनी 5 प्रकारच्या वृत्ती सांगितल्यात आणि त्या 5 प्रकारच्या ज्या वृत्ती आहेत त्या म्हणजे आपल्याला माहितीच आहे, काल मी सांगितलेलं आहे. प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा, स्मृती अशा 5 प्रकारच्या वृत्ती पतंजलींनी योग दर्शनामध्ये म्हणजे दर्शनकारांनी आपल्या भारतीय दर्शनामध्ये म्हणजे थोडक्यात वृत्तीची परंपरा जी आहे सांगितली. म्हणजे मनाचाच हा भाग आहे, पण मन काय करतं की एक विशिष्ट वस्तूच्या संपर्कात आल्यामुळे त्या वस्तूचा आकार घेते आणि ती वस्तूच्या आकाराचे रूप किंवा नाम असं ते धारण करतं. त्यालाच वृत्ती असं म्हणलंय. मग ह्या वृत्ती ज्या आहेत ना या काही सुप्तावस्थेत असतात आणि त्या वृत्तींचा एकमेकाशी संबंध असतो. आता आपण पाहायला गेलं तर पंच ज्ञानेंद्रिय आपल्याला माहिती आहेत. कान, त्वचा, दृष्टी, जीभ आणि नाक. त्याचा प्रत्येकाचे जे विषय आहेत ते वेगवेगळे आहेत. आता कानाने आपण ऐकतो, त्वचेने आपण स्पर्श ज्ञान घेतो, दृष्टीने पाहतो, जिभेने आपण चव घेतो आणि नाकाने आपण गंध किंवा वास घेतो. त्याचबरोबर जे स्थूल घटक आहेत, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं स्थूल घटक पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचतत्व जी आहेत ही पंचतत्व शरीरामध्ये पण आहेत आणि या पृथ्वी म्हणजे ब्रह्मांडामध्ये पण आहेत. म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी ही संकल्पना इथं आपल्याला लक्षात येते. त्या स्थूल घटकाचे सुद्धा काही गुण आहेत, त्यालाच आपण तन्मात्रा म्हणतो. त्यालाच सूक्ष्म असे विषय त्यांचे आहेत. त्या सूक्ष्म विषयाच्या माध्यमातून आपण त्याचे गुण म्हणजे तन्मात्रा आपण अनुभवू शकतो. आता आकाशाचा गुण जो आहे तो शब्द आहे, वायूचा गुण जो आहे तो स्पर्श आहे, स्पर्श ज्ञान होतं. तेज म्हणजे रूप आणि जल जे आहे त्याचा जलाचा जो गुण आहे तो रस आहे आणि पृथ्वीचा जो हे आहे एक गुण आहे तो गंध आहे. ही सर्व ज्ञानाची जी प्रक्रिया आहे त्याप्रमाणे आपल्याला ज्ञान प्राप्ती होते. म्हणजे मनानंतर बुद्धी जे काही आपण ज्ञान प्राप्ती होते आपल्याला त्याला म्हणजे मन जे आहे जे विचार करते म्हणणे इति मना असं म्हणलंय. म्हणजे जे विचार करते वेगवेगळ्या गोष्टींचा त्याला मन असं म्हणलंय. आणि पुढे जे आहे निश्चयात्मक बुद्धी असं म्हणलंय. जे निर्णय घेते म्हणजे यातले योग्य काय आणि अयोग्य काय त्याचा जे निर्णय घेते त्याला बुद्धी असं म्हणलंय. आणि पुढे जे आहे तो अहंकार जो आहे तो अहंकार म्हणजे मी माझं अस्तित्व स्वचं अस्तित्व जाणून देणं किंवा अस्मिता जाणून देणं त्याला अहंकार असं म्हटलेलं आहे. मग आता पुढे काय होतं, मनावर जे संस्कार होतात, मनावर जे वृत्तीमुळे जे संस्कार झालेले असतात ते आत्मा अनुभवत असतो आणि पुन्हा मग आत्म्याने अनुभवल्यानंतर जे मनातील जे संस्कार निर्माण झालेले असतात ते स्मृतीमध्ये साठवले जातात. आता स्मृती आपल्याला माहिती आहे एक वृत्ती आहे,
प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा आणि स्मृती. आता स्मृती ज्या आहेत म्हणजे ते विचार असू देत, भावना असू देत, ह्या ज्या आहेत मानसिक भावना, त्या मनामध्ये साठवले जातात आणि ज्या वेळेला चांगल्या गोष्टी म्हणजे चांगल्या भावना ज्या आहेत ते ज्या वेळेला आपण गरज असते त्यावेळेला आठवतो आणि मग ते आपण त्याचा उपयोग करून घेतो आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगल्या गोष्टी मनात ठेवलं खूप महत्वाचं आहे आणि वाईट गोष्टी विसरणं म्हणजे स्मृतीत न ठेवणं हे खूप त्यामुळं काय होतं की मन शुद्ध होतं आणि पुढं आत्मशुद्धीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. म्हणून पुढं मन, बुद्धी, अहंकार, त्यानंतर अहंकाराची शुद्धी म्हणजे अहंकाराचा नाश झाला, अहंकार नष्ट झालं तर मग चित्तामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचा म्हणजे संस्काराचं साकल्य होतं आणि चित्त काय होतं अशुद्ध झालेलं असतं आणि त्यासाठी चित्ताची शुद्धी होण्यासाठी चित्तशुद्धी झाल्याशिवाय आत्मशुद्धी होऊ शकत नाही. म्हणजे आत्मशुद्धी म्हणजेच ज्ञानप्राप्ती असं पुढे म्हटलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला चित्ताची शुद्धी करायला पाहिजे. म्हणून पतंजलींनी म्हणजे योगाची व्याख्या सांगताना त्यांनी खूप सुंदर सांगितलंय. योग म्हणजे काय? चित्तवृत्तीचा निरोध. म्हणजे योग हा चित्तवृत्ती निरोध हा असं म्हणलेला आहे. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध म्हणजेच चित्तशुद्धी असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे चित्त जर शुद्धी झाली तर पुढे आपल्याला जो प्रवास आहे तो प्रवास सुखकर होतो आणि आत्मशुद्धीसाठी सुद्धा आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. आता पुढं चित्तशुद्धी झाली मग पुढं आत्मशुद्धीसाठी त्यालाच आपण आत्मसाक्षात्कार किंवा स्वसाक्षात्कार असं म्हटलेलं आहे आणि चित्तशुद्धीमुळेच ते आत्मसाक्षात्कार होतो. हीच ज्ञानाची खरी प्रक्रिया किंवा हे ज्ञान कसं प्राप्त होतं तर हे आपल्याला इथं लक्षात येईल. आता ज्ञान जे आहे ते ज्ञानाचे आपण ज्ञान जे प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाचे जे हे आहेत ते दोन प्रकाराने ज्ञान आपल्याला ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले आहेत. त्यामध्ये योग्य ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान आणि यथार्थ ज्ञान म्हणजेच काय की जे जसं आहे तसंच व्यक्त करणं त्याला यथार्थ ज्ञान किंवा योग्य ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता इथे एखादं उदाहरण आपल्याला द्यायला हरकत नाही. यथार्थ ज्ञान म्हणजे आता आपण अंधुक प्रकाशामध्ये असताना ज्या वेळेला आपण एखाद्या वेळेला अंधुक प्रकाशामध्ये दोरी असते म्हणजे ओली दोरी असते. त्या ओली दोरीवर आपल्याला जर पाय पडला तर आपण त्याला साप समजतो आणि साप समजल्यामुळे काय होतं आपल्याला अज्ञान होतं. ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही, अज्ञान होतं आणि मग आपण भयभीत होतो आणि मग पुढे त्याचा आपल्याला त्रासच होतो. मग जर हे आपल्याला अज्ञान नाहीसं करण्यासाठी मग त्या अंधुक प्रकाश म्हणजे अंधुक प्रकाश म्हणजे अज्ञानच आहे एक प्रकारचं. त्या प्रकाशामध्ये समजा आपण ती खरोखरच म्हणजे साप आहे का जर पाहिलं तर तिथं आपल्याला दोरी लक्षात आली तर आपल्याला खऱ्या गोष्टीचं किंवा वस्तूचं ज्ञान होईल असं म्हणायला काही हरकत नाही. दुसऱ्या वेळी जर आपण दोरीचे म्हणजे समजा ती दोरीच दिसली आपल्याला म्हणजे पहिल्यांदा आपल्याला साप वाटला पण प्रकाशामध्ये आपण दोरीच पाहिले तर आपल्याला त्याची ज्ञान म्हणजे त्याचं ज्ञान आपल्याला मिळतं. म्हणजे थोडक्यात काय की ज्ञान हे वैध आहे का अवैध आहे हे पाहण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय असू देत किंवा मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त याच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणजे ज्ञान प्राप्तीसाठी आपल्याला हे ज्ञान वैध आहे काय अवैध आहे यासाठी आपण त्या म्हणजे प्रत्यक्षात साप किंवा दोरी हे चुकीचं आहे काय बरोबर आहे यासाठी आपण ज्ञान वैध आहे का अवैध आहे तपासून पाहणं महत्वाचं आहे. यासाठी ज्ञान प्राप्तीसाठी काही साधनं सांगितलेत. साधनं म्हणजे ज्ञानाचे स्तोत्र, ज्ञान प्राप्तीची साधनं म्हणजे मार्ग ते दोन म्हणजे त्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितलेत ज्ञानामध्ये. त्यामध्ये योग्य ज्ञानाला प्रमा असं म्हटलेलं आहे आणि अयोग्य ज्ञानाला किंवा अयथार्थ ज्ञानाला अप्रमा असं म्हटलं. म्हणजे चुकीच्या ज्ञानाला अप्रमा आणि योग्य ज्ञानाला प्रमा असं म्हटलेलं आहे. आता प्रमा आणि अप्रमा असे दोन शब्द आपल्या याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये आहेत. आता प्रमा म्हणजे थोडक्यात काय की यथार्थ ज्ञान, योग्य ज्ञान आणि त्याच्यामध्ये काहीतरी विरोधाभास झाला की मग विसंगती निर्माण झाली किंवा मग चुकीचं ज्ञान झालं तर त्याला अप्रमा असं म्हटलेलं आहे. आता हे कशामुळे होतं की आपल्या मनामध्ये काहीतरी दोष निर्माण होतात आणि अज्ञानाचं मूळ कारण म्हणजे आपल्यामध्ये असलेले दोष
आणि हे दोष विरहित झाले की खऱ्या ज्ञानाची आपल्याला प्राप्ती होते. आता पुढे काय आहे की प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचे सांगितलेले आहेत. आपण ते पाहणारच आहोत. पण प्रमाणाच्या मदतीने आपण ज्या काही वस्तू जाणतो, म्हणजे प्रमाण जे आपले 6 प्रमाण सांगितलेले आहेत, त्या 6 प्रमाणाच्या मदतीने ज्या काही गोष्टी आपण वस्तू जाणतो, त्याला प्रमेय असं म्हटलेलं आहे. आता हे प्रमाण कोणकोणते आहेत? तर मुख्यत्वे करून 4 प्रमाण सांगितलेत. त्या 4 प्रमाणांची नावं मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान, आगम आणि शेवटचं जे आहे ते उपमा. आता पतंजलीने तर 3च प्रमाण सांगितलेत. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. आगम म्हणजे शब्द प्रमाण. आता इथं मध्ये उपमान एक सांगितलंय. उपमान म्हणजे तुलना. आता प्रत्यक्ष म्हणजे काय आपण पाहणार आहोत. त्यानंतर अनुमान म्हणजे काय पाहूया आणि नंतर त्यानंतर तुलना म्हणजेच उपमान आणि नंतर शब्द प्रमाण. आता प्रत्यक्ष म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष शब्द आहे. आता तसं पाहायला गेलं तर वेगवेगळ्या दर्शनामध्ये वेगवेगळी प्रमाणं सांगितलेत. म्हणजे 1 प्रमाणापासून ते 6 प्रमाणापर्यंत दर्शनांनी प्रमाण सांगितलेत. आणखीन पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसेमध्ये एकूण 6 प्रमाणं सांगितलेत. ही 4 प्रमाणं तर आहेतच. त्याच्यानंतर अर्थापत्ती आणि अनुपलब्धी असे 2 प्रमाण आणखीन त्यांनी सांगितलेत. म्हणजे हे 4 आणखीन ते 2 असे 6 प्रमाणं पूर्व मीमांसा म्हणजे त्यालाच आपण मीमांसा म्हणतो आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांत. यामध्ये 6 प्रमाणं सांगितलेत. बाकी वेगवेगळ्या दर्शनामध्ये वेगवेगळी प्रमाणं सांगितलेले आहेत. ते आपण प्रत्यक्ष जो आपण म्हणजे जे दर्शन आपण पाहणार आहोत त्या दर्शनामध्ये त्या प्रत्यक्ष म्हणजे त्या प्रमाणांचा आपण अभ्यास पाहणार आहोत. आता पहिलं जे प्रमाण आहे ते म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण. आता प्रत्यक्ष म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्यक्षाची जर फोड केली तर याच्यामध्ये 2 शब्द आहेत, प्रति आणि अक्ष. म्हणजे प्रत्यक्ष पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून म्हणजे डोळ्याच्या माध्यमातून जे काही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं त्याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. आता बऱ्याच वेळेला काय होतं, प्रत्यक्ष ज्ञान सुद्धा कसं होतं की कधी कधी वेळ मायेमुळे किंवा भ्रमामुळे चुकीच्या ज्ञानाची आपल्याला अनुभूती होते आणि त्याच्यामध्ये काय होतं, काही वेळेला संशय निर्माण होतो, शंका होते आणि प्रत्यक्ष ज्ञान न होता म्हणजेच ते योग्य किंवा यथार्थ ज्ञान न होता चुकीचे ज्ञान किंवा अयथार्थ ज्ञान किंवा अयोग्य ज्ञान प्राप्त होतं. आता आपल्याला माहिती आहे की पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून आपण सर्व जे म्हणजे हे जे आहेत म्हणजे भौतिक जगातलं जे ज्ञान आहे ते प्राप्त माध्यमातून आपण प्राप्त करतो. ह्याच्यामध्ये सुद्धा ज्ञानामध्ये सुद्धा 2 ज्ञान सांगितलं. एक सामान्य ज्ञान किंवा लौकिक ज्ञान असं म्हणतात त्याला आणि एक विलक्षण किंवा अलौकिक म्हणजे अद्भुत ज्ञान असं म्हणलेलं आहे. आता सामान्य ज्ञान म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्ष पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून जे काही आपल्याला प्राप्त होतं त्याला सामान्य ज्ञान किंवा लौकिक ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि पंच ज्ञानेंद्रियाच्या व्यतिरिक्त म्हणजे इंद्रियातीत ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्यालाच विलक्षण ज्ञान असं म्हणायला काही हरकत नाही. आता पुढं काही नाही म्हणजे ही तत्व अनेक तत्व विलक्षण तत्व म्हणजे थोडक्यात तत्व सांगितलंय. आता आपल्याला गायीबद्दल जर विचार केला आपण तर गायीचं तत्व जे आहे म्हणजे ज्याला आपण गाय ही गरीब असते आपल्याला माहिती आहे आणि गाय ही देतच असते, प्रत्येक वेळा दुसऱ्याला देत असते. म्हणजे गायीचं जे तत्व आहे ते गोत्व आहे, ते आपल्याला ज्ञान होण्यासाठी गायीचं ज्ञान घ्यायला पाहिजे आपल्याला. तसंच आपण मनुष्यत्व आपण म्हणतो, मनुष्याचं तत्व जे आहे ते खूप अलौकिक आहे. म्हणजे मनुष्याला सुद्धा इंद्रियातीत ज्ञान ज्याला आपण प्रज्ञा म्हणतो, प्रज्ञेच्या माध्यमातून मनुष्य विलक्षण असे ज्ञान प्राप्त करू शकतो. आता मनुष्यामध्ये मनुष्य असा शब्द जो आहे ज्याचं मन होशमध्ये आहे किंवा ज्याचं मन नियंत्रित आहे त्यालाच मनुष्य असं म्हटलेलं आहे. आपण जो आता मानव जो आपण जो मानव प्राणी जो आहे त्याचं मन होशमध्ये नसतंच. म्हणून हे जे तत्व आहे हे तत्व मनुष्याचं ते खूप महत्वाचं आहे. पुढे आपल्याला अनेक गोष्टी पाहायच्या आहेत. हे प्रत्यक्ष जे आहे ज्याला प्रमाण जे आहे ते प्रत्यक्ष प्रमाणाच्या माध्यमातून आपण ज्ञान प्राप्त
करू शकतो, पण त्याच्याबरोबर मन त्या वस्तूशी किंवा त्या पदार्थाशी एकरूप झालं तरच आपण ते प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त करू शकतो. समजा आपण एखाद्या वेळेस अभ्यास करत आहोत आणि अभ्यास करता करता आपल्या घराच्या समोरून एखादी मिरवणूक गेली आणि मिरवणुकीकडे आपलं मन गेलं तर आपली मनाची एकाग्रतेचा भंग होतो आणि अभ्यास आपला होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला होत नाही. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानासाठी पंच ज्ञानेंद्रियाच्या बरोबर मन असावं लागतं. त्याच वेळेला ते प्रत्यक्ष ज्ञान होतं. अन्यथा ते प्रत्यक्ष ज्ञान न राहता, मग ते यथार्थ ज्ञान न राहता ते ज्ञान होतं ते त्यालाच अप्रमा असं म्हटलेलं आहे किंवा चुकीचं ज्ञान होतं, अयथार्थ किंवा अयोग्य ज्ञान होतं. म्हणजेच आपण कधी कधी दोरीला साप म्हणतो, तर त्यावेळेला आपलं म्हणजे सर्व इंद्रिय जे आहेत ती त्या गोष्टीशी एकरूप होत नाहीत. किंवा आपण अंधारामध्ये एखाद्या दोरीवर पाय दिला तर डोळे आपले त्यावेळेला कार्यरत नसतात अंधारामध्ये, त्यामुळे आपल्याला ते प्रत्यक्ष ज्ञान होत नाही. त्यामुळे चुकीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. आता पुढचा जो प्रमाण आहे त्याला अनुमान असं म्हटलंय. अनुमान म्हणजे तर्क किंवा आपण एखादी गोष्ट गृहीत धरतो. आता आपण काय करतो, आपण एखाद्या टेकडीवर समजा आग लागली असेल, म्हणजे आपल्याला आग दिसत नाही, पण समजा धूर येत असेल तर आपण काय समजतो की तिथं आग लागलेली असणार. प्रत्यक्षात आपल्याला इथून आग दिसतच नाही, पण एक आपण तर्क करतो किंवा एक अंदाज बांधतो की धूर आहे म्हणजे तिथे निश्चितच आग असणार. म्हणजे धूर आणि आग ह्यामधला जो कायमचा जो संबंध आहे तो आपण तर्कानेच ठरवतो. म्हणजे प्रत्यक्षात काय आपण आग पाहत नाही, पण आपण तर्क करतो की तिथे निश्चितच आग असणार. म्हणजे धूर आणि आग ह्याच्यामधला जो कायमचा संबंध आहे त्याला असं व्याप्ती, म्हणजे त्याची जी सहचर्याची जोड आहे त्याला व्याप्ती असं म्हटलेलं आहे. त्याला अनुमान प्रमाण असं म्हटलेलं आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीवरूनच आपण अनुमान काढतो की तिथं म्हणजे ती गोष्ट निश्चित असणार. समजा आता मी एखाद्या खोलीमध्ये बसलेलो आहे आणि मला एखाद्या गुलाबाच्या फुलाचा सुगंध आला. प्रत्यक्षात गुलाब मी पाहिलेलाच नाही, पण आजकाल आपण पाहतो कृत्रिम गंध आलेले आहे. त्या कृत्रिम गंधाचा आपण म्हणजे आपल्याला वास आला तर आपण समजतो की तिथं गुलाब आहे. म्हणजे आपण अनुमान करतो. प्रत्यक्ष काय तिथं गुलाब असतोच असं काही नाही किंवा असू पण शकतो. म्हणजे हे तर्क आपण जे आहेत ना, या दोघांमधली जी एक संबंध आहे त्याला व्याप्ती असं म्हटलेलं आहे. आता पुढचं जे प्रमाण आहे त्याला उपमान असं म्हटलेलं आहे. उपमान म्हणजे तुलना. प्रत्यक्षात आपण ती गोष्ट पाहिलेली नसते, पण एखाद्या ज्ञात गोष्टीच्या आधारे अज्ञात गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं. जसं की आता अनेक ग्रंथामध्ये तेच उदाहरण दिलेलं आहे, तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता नीलगाय आपल्याला म्हणजे नीलगाय शब्द आपण ऐकलेला आहे, पण नीलगाय आपण प्रत्यक्षात काय पाहिलेलं नसतं. पण कोणीतरी असं सांगतं की नीलगाय म्हणजे नेमकी काय, की गायच असते, पण त्या गायीला थोडेसे केस लांब असतात, त्याचे अंगावर केस असतात आणि थोडीशी आकाराने सर्वसामान्य गायीपेक्षा थोडीशी आकाराने मोठी असते आणि ती जंगलामध्ये असते. म्हणजे वन्य गाय, त्याला वन्य गायीलाच नीलगाय असं म्हणतात असं कोणतरी सांगतं. मग आपण नीलगायीची म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे आपल्या नेहमीच्या गायीची तुलना आपण नीलगायीशी करतो आणि त्याच्या आधारे आपल्याला नीलगायीचा बोध किंवा ज्ञान होतं. आता नीलगाय म्हणजे सुद्धा गो सदृश्य गवा असं म्हटलेलं आहे. ती काळ्या रंगाची असते. आता हिमालयामध्ये याक असतं, याक त्या याकलाच नीलगाय असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता लक्षात येतं की नीलगाय म्हणजे काय, की थोडासा गव्यासारखी दिसते आणि तिचे केस म्हणजे त्या गायीला केस लांब असतात आणि ती जंगलामध्ये असते. मग आपल्याला नीलगाय प्रत्यक्ष बघायची काही गरज नाही. म्हणजे त्या गायीच्या म्हणजे वर्णनानुसारच आपण नीलगायीची आपण तुलना त्या प्रत्यक्ष गायीशी करून आपण अज्ञान आपण घेऊ शकतो. पुढचं जे प्रमाण आहे ते म्हणजे शब्द प्रमाण. शब्द प्रमाणालाच पतंजलींनी आगम असं म्हणलेलं आहे. आता शब्द प्रमाण म्हणजे काय, की एखाद्या अधिकृत व्यक्ती किंवा विश्वासार्ह व्यक्ती जी असते किंवा जी नेहमी सत्य बोलत असते त्या व्यक्तीचे जे शब्द आहेत ते आपण प्रमाण म्हणून घेतो.
आता पतंजलींनी योगशास्त्रामध्ये असं असं सांगितलं, म्हटलं की आपण ते प्रमाण म्हणून त्या त्या शब्दावर किंवा त्या पतंजलींच्या वाणीवर आपण विश्वास ठेवतो आणि तो आपण स्वीकारतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्याला माहिती आहे की गणितशास्त्रामध्ये आपण त्रिकोणाच्या त्रिकोण आपल्याला माहिती आहे. आता त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. असं कोणीतरी आपल्याला सांगितलं ते आपण ते शब्द प्रमाण म्हणून घेतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण त्रिकोण काढून त्या प्रत्येक त्रिकोणाचं आपण माप घेऊन त्याची बेरीज 180 अंश येते का? हे आपण पाहत नाही. पण कोणीतरी गणितज्ञांनी एकदा सांगून ठेवलेलं आहे, की त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज हे 180 अंश असते. हे आपण शब्द प्रमाण म्हणून घेतो. म्हणजेच विश्वासार्ह जी व्यक्ती जी आहे, ती व्यक्ती त्याच्या तोंडीची जी साक्ष आहे, ते आपण आंधळेपणाने न स्वीकारता आपण ती गोष्ट आपण सत्य आहे आणि ती सत्य बोलणारी व्यक्ती आहे म्हणूनच आपण ते सत्य मानून घेतो. किंवा आपण असं म्हणजे पूर्वज आपल्याला सांगायचे, की नाग साप चावला, की विष चढतं आणि माणूस मरतो. मग हे प्रत्येक वेळेला आपण तपासून पाहत नाही, की स्वतःला म्हणजे स्वतःवर तपासल्याशिवायच मी मानणार नाही. मला नाग साप चावू दे. मग मग मी त्या म्हणजे पुढं म्हणजे खरोखरच मरतो काय नाही, हे आपण तपासत नाही. म्हणजे कोणीतरी आपल्या पूर्वजांनी सांगितलं, की बाबा नाग साप चावलं, की माणूस मरतो. मग हे आपण शब्द प्रमाण घेतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या व्यक्तीच्या आपण साक्षीवर अवलंबून राहतो आणि त्याप्रमाणे आपण ज्ञान प्राप्ती करतो. थोडक्यात काय, की विश्वसनीय व्यक्तीचं वचन जे आहे, मग ते संत वचन असेल किंवा सत्य वचन असेल किंवा अमर्यादित जी क्षमता असणारी व्यक्ती जी आहे, त्यांच्या वाणीला एक त्यांच्यामध्ये वाणीमध्ये एक शक्ती असते आणि एक विश्वास असतो आणि सत्यता असते आणि तीच आपण शब्द प्रमाण म्हणून घेतो आणि त्याच्यानुसार आपण ते जे ज्ञान आहे, ते सत्य ज्ञान आहे असं आपण समजतो. आता वेदामध्ये जे काही सांगितलेलं असतं, ते आपण सत्य समजतो किंवा भगवद्गीतेमध्ये काही भगवंतांनी श्लोकाच्या माध्यमातून जे काही सांगितलेलं आहे, ते आपण मान्य करतो. कारण आपल्याला माहिती आहे भगवान काय खोटं सांगणार नाहीत किंवा असत्य बोलणार नाहीत. म्हणजे भगवंताचं जे वचन आहे किंवा संत वचन जे आहे किंवा एकवचनी जे लोक असतात त्यांचे जे शब्द आहेत, ते आपण सत्य मानतो. यालाच आपण शब्द प्रमाण असं म्हटलेलं आहे. पुढचं जे प्रमाण आहे त्याला अर्थापत्ती असं म्हटलंय. अर्थापत्ती म्हणजे 2 वाक्य असतात त्याच्यामध्ये. त्या 2 वाक्यामध्ये विरोधाभास असतो. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं, की एखादी व्यक्ती दिवसा जेवत नाही, पण त्याचं वजन वाढत आहे. त्या दोन्ही वाक्यामध्ये विरोधाभास आहे. एक तरी तो रात्री जेवत असेल किंवा ते दोन्ही जे आहेत, तो विरोधाभास झाला. त्यालाच अर्थापत्ती असं म्हणलेलं आहे. शेवटचं जे प्रमाण आहे, ते आहे अनुपलब्धी. अनुपलब्धी म्हणजे थोडक्यात काय, की तिथं वस्तू किंवा व्यक्ती किंवा पदार्थ त्याचा अभावच असतो. तिथं प्रत्यक्षात वस्तू पण नसते, पदार्थ पण नसते किंवा ती गोष्ट पण तिथं नसते. आता मी तुम्हाला म्हटलं, की साप म्हटलं, की प्रत्यक्षात साप नाहीच आहे इथं. मग साप म्हटलं, की लोकं घाबरून जातात ना. तर त्याला अनुपलब्धी असं म्हटलंय. म्हणजे वस्तूचा किंवा व्यक्तीचा किंवा त्या गोष्टीचा तिथं अभाव असतो. त्याला अनुपलब्धी प्रमाण असं म्हटलंय. थोडक्यात एकूण आपल्या संपूर्ण याच्यामध्ये दर्शनशास्त्रामध्ये 6 प्रकारचे प्रमाण सांगितलेत. ही 6 प्रकारचे प्रमाण कोणती? तर एक म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण, त्यानंतर अनुमान प्रमाण, त्यानंतर उपमान त्यालाच तुलना असं म्हणलंय, उपमान प्रमाण, त्यानंतर शब्द प्रमाण त्यालाच आगम असं म्हणलेलं आहे आणि अर्थापत्ती आणि 6वं जे आहे ते अनुपलब्धी. हे एकूण 6 प्रमाणं दर्शनशास्त्रामध्ये किंवा 9 दर्शनामध्ये सांगितलेत. त्यामध्ये सांख्य दर्शनामध्ये एकूण 3च प्रमाण सांगितले. त्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द म्हणजे ज्याला आपण आगम म्हणतो आणि उपमान जे आहे ज्याला आपण तुलना म्हणतो, ते उपमानाचा समावेश त्यांनी अनुमानामध्येच केलेला आहे. आणि योग दर्शनामध्ये 3 प्रमाण सांगितलेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम प्रमाण. त्याला शब्द प्रमाण म्हटलेलं आहे. पुढचं जे आहे ते म्हणजे
न्याय दर्शनामध्ये 4 प्रमाण सांगितलेत. प्रत्यक्ष, अनुमान, आगम म्हणजे शब्द प्रमाण आणि उपमान प्रमाण. वैशेषिक दर्शनामध्ये 2च सांगितलेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण. पूर्वमीमांसामध्ये 6 प्रमाण सांगितलेत. प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द प्रमाण, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आणि उत्तर मीमांसा म्हणजे वेदांतामध्ये तिथेही 6च प्रमाण सांगितलेत. त्यामध्ये प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, आगम आहे, त्यानंतर अर्थापत्ती आहे, अनुपलब्धी आहे आणि उपमान आहे. थोडक्यात काय की ही जी 6 प्रमाण आहेत ती थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्यक्ष दर्शनामध्ये म्हणजे न्याय दर्शन असू दे किंवा सांख्य दर्शन असू दे त्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे. ही झाली सर्व षट दर्शनं. त्यालाच आपण आस्तिक किंवा ज्याला वैदिक दर्शन म्हणतो किंवा ईश्वरवादी दर्शन म्हणतो. आणि जे बाकीचे जे 3 दर्शन आहेत त्याला आपण नास्तिक दर्शन किंवा अवैदिक दर्शन किंवा निरीश्वरवादी दर्शन. त्यामध्ये चार्वाकांनी फक्त एकच दर्शन सांगितलंय, प्रत्यक्ष दर्शन. बौद्धांनी 2 दर्शन सांगितलेत, बौद्धांनी 2 प्रमाण सांगितलेत, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण. जैन दर्शनामध्ये 2 प्रमाण सांगितलेत, ते प्रत्यक्ष आणि अपरोक्ष. या प्रत्येक प्रमाणाचा त्या दर्शनामध्ये आपण आणखीन अभ्यास करणार आहोत. थोडक्यात काय की आपण एकूण ही 6 दर्शनं, षट दर्शनं आणि 3 जे आहेत ती नास्तिक दर्शनं. यामध्ये प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक प्रमाणापासून ते 6 प्रमाण सांगितलेले आहेत. पण काही दर्शनामध्ये जी राहिलेली दर्शनं आहेत त्या अन्य दर्शनामध्ये त्याचा समावेश केलेला आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये आणखीन पुढं सांख्य दर्शन आपण पाहिलं. आता आणखीन पुढं ह्या तत्वज्ञान संकल्पनेमध्ये काल आपण पाहिलं होते काही सिद्धांत सांगितलेत, कार्यकारण सिद्धांत. आता त्या कार्यकारण सिद्धांतामध्ये आपण काल पाहिलं होतं सत्कार्यवाद, असत्कार्यवाद. मग सत्कारवादामध्ये परिणामवाद, विवर्तवाद, पुन्हा परिणामवादामध्ये ब्रह्मवाद, आणखीन असत्कार्यवादामध्ये पण 3 सिद्धांत पाहिले होते. असे वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आपण कालच्या वर्गामध्ये पाहिले होते. आता आजच्या याच्यामध्ये आणखीन एक सिद्धांत सांगितलाय, तो सिद्धांत म्हणजे ख्यातिवाद. आता ख्यातिवाद याच्या शब्दामध्ये ह्याची जर फोड केली तर याच्यामध्ये 2 शब्द आहेत. एक म्हणजे ख्याती आणि दुसरा म्हणजे वाद. आता ख्यातिवाद म्हणजे चुकीचे ज्ञान कधी कधी प्राप्त होतं, त्याला ख्यातिवाद असं म्हटलंय. आता ख्याती याचा अर्थ असं म्हणायला हरकत नाही की ख्याती म्हणजे प्रसिद्धी आणि वाद म्हणजे वादविवाद किंवा चर्चा. आता थोडक्यात काय होतं की ख्यातिवादामध्ये काय होतं, चुकीचं ज्ञान जे आहे ना ते चुकीचं ज्ञान त्याची चर्चा केल्यामुळे, खूप वेळा चर्चा केल्यामुळे त्या समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो आणि चुकीच्या ज्ञानाला सत्य किंवा योग्य ज्ञान किंवा यथार्थ ज्ञान असं समजलं जातं. आपण आता पाहतो बऱ्याच ठिकाणी चर्चासत्र असतात किंवा आता सोशल मीडियावर सुद्धा किंवा टीव्हीवर चर्चासत्र चालतात. 2 गट पाडतात त्यामध्ये. त्या 2 गटामध्ये काय होतं, चर्चा चालते. त्या दोन्ही गटातील ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींचं त्या विषयाबद्दल परिपूर्ण ज्ञान नसतं किंवा ज्ञान जे असतं ते अर्धवट असतं. पण अर्धवट ज्ञान जे आहे त्यामध्ये काही भ्रम असतात किंवा माया असतं किंवा काही त्रुटी असतात. त्या त्रुटीच्या मुळे काय होतं, ते ज्ञानाचं वर्णन असं चुकीचं केलं जातं आणि त्यामुळे चुकीचं ज्ञान समोरच्या व्यक्तीवर असं बिंबवलं जातं आणि चुकीचं ज्ञानच नंतर ती व्यक्ती ते सत्यच आहे असं समजायला लागतं. आता आपण तसं पाहायला गेलं तर सोशल मीडियावर आपण पाहतो की एखादी चुकीची गोष्ट जी आहे ती सोशल मीडियावर खूप वेळा परत आली की आपल्याला ते ज्ञान सत्य वाटायला लागतं. असंच ह्याला ख्यातिवाद म्हटलेलं आहे. म्हणजे एखादं चुकीचं ज्ञान तेच ज्ञान परत लोकांच्या समोर किंवा व्यक्तीसमोर जर ठेवलं तर ते अपूर्ण ज्ञान किंवा अज्ञान किंवा चुकीचं ज्ञान, तेच ज्ञान त्याला सत्य वाटायला लागतं किंवा योग्य ज्ञान वाटायला लागतं किंवा यथार्थ ज्ञान वाटायला लागतं. पण ते प्रत्यक्षात चुकीचं असतं. त्यालाच विपरीत ज्ञान किंवा विपरीत ख्याती असं म्हणले. म्हणजे चुकीचं ज्ञान, त्या चुकीचं ज्ञान कशामुळे होतं की मायेमुळे होतं किंवा काहीतरी भ्रम निर्माण होतात
किंवा जी व्यक्ती ज्ञान देणार असते त्या त्या व्यक्तीचं ज्ञान परिपूर्ण नसतं, अपूर्ण असतं. परिपूर्ण कोण आहे? तो परमात्माच परिपूर्ण म्हणजे परिपूर्ण आहे. आपण सर्व अपूर्ण आहोत. मग अपूर्ण व्यक्तीने जर ज्ञान दिलं तर ते कधी कधी चुकीचं पण असू शकतं. त्यालाच ख्यातिवाद सिद्धांत असं त्या तत्वज्ञान संकल्पनेमध्ये किंवा दर्शनामध्ये सांगितलं गेलेलं आहे. मग कधी कधी काय होतं याच्यामध्ये सुद्धा म्हणजे ह्या गोष्टीमध्ये आणखीन 2 प्रकार सांगितलेत. तर त्याच्यामध्ये प्रमाणवाद जे आहे तो त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितलेत. एक परतः प्रमाणवाद आणि स्वप्रमाणवाद. आता परतः प्रमाणवाद म्हणजे काय? की कधी-कधी काय होतं, की आपण दोरीला साप म्हणतो. पण तो प्रत्यक्षात साप नसतो. पण कालांतराने काय होतं, की आपण समजा आता एखाद्या जंगलातून आपण जात आहोत आणि जाता-जाता आपल्याला ओलसर दोरी लागली, तर आपण त्याला पटकन अंधारामध्ये त्याला आपण साप समजतो. पण समजा आपल्याकडे बॅटरी असेल, तर थोड्या क्षणांनी आपल्याला म्हणजे त्याचं ज्ञान होतं, प्रत्यक्ष ज्ञान होतं आणि आपण त्याला दोरी म्हणून आपण त्याचं ज्ञान प्राप्ती होते. म्हणजे परत काही क्षणांनी परत त्याचं ज्ञान होतं. त्याला परत प्रामाण्यवाद असं म्हटलंय. म्हणजे चुकीचं असतं ज्ञान, परंतु कालांतरानं ते ज्ञान जे आहे ते योग्य होतं किंवा सत्य ज्ञान होतं. त्याला परत प्रामाण्यवाद असं म्हटलेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते स्वप्रमाण्यवाद. स्वप्रमाण्यवाद म्हणजे एखादी व्यक्ती असते, ती व्यक्ती जी आहे ते माझंच बरोबर असं म्हणतं. मी जे सांगतो तेच बरोबर, स्वतःचंच बरोबर. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये जे काँक्रीट बसलेलं असतं, ते काँक्रीट कधी फुटत नाही. तेच सत्य असं त्याला वाटत असतं. त्याला प्रामाण्यवाद असं म्हटलेलं आहे. की थोडक्यात आपण आज जे पाहिलं ते त्याचा सारांश मी आपल्याला सांगणार आहे. आपण आज थोडंसं दर्शनशास्त्र त्याची मूळ संकल्पना पाहिली. त्यानंतर प्रमा म्हणजे काय आणि प्रमा म्हणजे यथार्थ किंवा योग्य ज्ञान आणि अप्रमा म्हणजे अयथार्थ किंवा याला अयोग्य ज्ञान आपण म्हणतो किंवा चुकीचे ज्ञान, याला अप्रमा असं म्हटलंय. आणि प्रमाण म्हणजे जे ज्ञानप्राप्तीची जे साधनं आहेत किंवा ज्ञानाचे जे स्त्रोत आहेत त्याला प्रमाण असं म्हटलेलं आहे. आणि प्रमाणे ही जी आहेत ती एकूण 6 प्रमाण सांगितलेत. प्रत्यक्ष प्रमाण, त्यानंतर अनुमान प्रमाण, त्याला तर्क म्हणतो आपण. त्यानंतर शब्द प्रमाण, त्यालाच आगम असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे प्रमाण आहे ते उपमान प्रमाण, तुलना, त्यानंतर अर्थापत्ती आणि शेवटचं जे आहे ते अनुपलब्धी. आणि त्याचप्रमाणे त्यानंतर आपली ज्ञानाची प्राप्ती, ज्ञान प्रक्रियेची म्हणजे ज्ञान प्रक्रिया कशी, म्हणजे आपल्याला ज्ञान कसं प्राप्त होतं, त्याची प्रक्रिया कशी आहे ते सुद्धा आपण पाहिलं. ज्ञानाची प्रक्रिया प्रत्यक्ष आपल्या मनामध्ये किंवा शेवटपर्यंत कशी चालते हे पण पाहिलं. त्यानंतर ख्यातिवाद म्हणजे नेमका काय हेही पाहिलं. आणि शेवटी आपण परत प्रामाण्यवाद म्हणजे काय, स्वप्रमाण्यवाद म्हणजे काय हेही पाहिलं. तर आजचा जो व्याख्यानाचा विषय आहे तो संपलेला आहे. आणि आपण उद्यापासून काय करणार आहोत, तर उद्या आपल्याला नेमकं हे जे षट दर्शन आहेत किंवा जी राहिलेली 3 दर्शन आहेत, बौद्ध दर्शन, चार्वाक दर्शन आणि जैन दर्शन. त्या जैन दर्शनामध्ये काय काय सांगितलंय, बौद्ध दर्शनामध्ये काय काय सांगितलंय, चार्वाक दर्शनामध्ये काय सांगितलंय, म्हणजे थोडक्यात आपल्याला अवैदिक किंवा नास्तिक किंवा निरीश्वरवादी दर्शन याचा आपण थोडक्यात परिचय किंवा ओळख करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला आस्तिक दर्शनाकडे म्हणजेच वैदिक दर्शनाकडे, म्हणजे ईश्वरवादी जी दर्शनं आहेत, षट दर्शनं, त्या षट दर्शनांचा आपण म्हणजे थोडक्यात परिचय, तोंड ओळख करून घेऊन पुढे आपल्याला सर्वात शेवटी जे अतिशय महत्वाचे जे 2 दर्शनं आहेत षट दर्शनामधली, ते म्हणजे सांख्य दर्शन आणि योग दर्शन. सर्वात शेवटी आपण योग दर्शन घेणार आहोत. आणि योग दर्शनानंतर आपल्याला
हे भारतीय योगदर्शनाचा जो विषय आहे तो संपणार आहे. पण मला असं वाटतं की योगदर्शनाचा जो अभ्यास आहे त्याची जी पार्श्वभूमी आहे, तर आपल्याला पातंजल योग सूत्रांचा अभ्यास झाल्यानंतर जर आपण ते व्याख्यान घेतलं तर थोडंसं आपल्याला ते चांगल्या प्रकारे समजू शकतं. पण तरी सुद्धा समजा ती व्याख्यानं झाली नाहीत तरी सुद्धा मी पुढच्या आठवड्यामध्ये योगदर्शनाची म्हणजे पार्श्वभूमी मी संपवणार आहे. आजच्या व्याख्यानामध्ये किंवा कालच्या व्याख्यानामध्ये कुणाला काही जर शंका असतील तर त्यांनी विचारायला हरकत नाही. थोडासा विषयाची व्याप्ती जास्त आहे, थोडासा विषय मर्याद आहे आणि थोडे विषय सूक्ष्म होत जातात आणि नवीन नवीन शब्द आपल्याला कानावर येतात, त्यामुळे आपल्याला वेगळं वाटतं. दर्शनशास्त्र तसं पाहायला गेलं तर सहज आहे, सुलभ आहे आणि सरळ आहे आणि तसं बघायला गेलं तर थोडंसं सोपं आहे. पण आपण समजून घेणं आणि आपली मनाची एकाग्रता ही फार महत्वाची आहे. कारण मन जर चांगलं असेल, आपण म्हणतो ना, मन चंगा तो कटोती में गंगा. इफ माइंड इज फाईन, एव्हरीथिंग विल बी फाईन. म्हणून मनाला फार महत्वाचं आहे, मन फार महत्वाचं आहे. म्हणून मन एकाग्र करून जर अभ्यास केला तर मनाची एकाग्रता झाली तर सर्व काही प्राप्त होतं. ज्याने मन जिंकलं त्याने जग जिंकलं असं म्हटलेलं आहे. म्हणून मनाचा अभ्यासासाठी योगशास्त्र खूप महत्वाचं आहे. म्हणून योगशास्त्रामध्ये पातंजल योगसूत्र, त्यानंतर योगशास्त्राची योगदर्शनाची पार्श्वभूमी आपण नंतर पाहणार आहोत. कुणाला काही शंका आहेत का ह्याच्यामध्ये? सर, आता प्रत्येकाने थोडंसं हे करायला हरकत नाही, व्हिडिओ ऑन करा. सर, काल आपण जे व्यक्तिगत अज्ञान आणि सामुदायिक अज्ञान बघितलं ना, माधुरी ते व्हिडिओ ऑन करा. त्याच्यामध्ये ना व्यक्तिगत अज्ञान जे आहे ना ते मला समजलं की बाबा कावीळ झालेल्या माणसाला सगळंच पिवळं दिसतं, जग पिवळं दिसतं. पण सामुदायिक अज्ञान मध्ये ना मला थोडंसं कन्फ्युजन आहे. आता सामुदायिक अज्ञानामध्ये कसं होतं, आता मी तुम्हाला सांगितलं बघा, ख्यातिवाद जो सांगितला, ख्यातिवाद म्हणजे काय होतं की एखादी व्यक्ती जी आहे ती व्यक्ती त्याला त्याचं ज्ञान म्हणजे परिपूर्ण नसतं किंवा त्याचं अर्धवट ज्ञान असतं आणि ते अर्धवट ज्ञानच तो सांगत जातो आणि इतक्या वेळा सांगतो की ते त्याचा छाप आपल्यावर पडतो. आता सोशल मीडियावर बघा, बऱ्याच वेळेला काय होतं, चुकीच्या गोष्टी त्याच गोष्टी, चुकीच्या गोष्टी खूप वेळा सांगितल्या जातात आणि सोशल मीडियावर इतकं फिरवले जातात की चुकीचं ज्ञान आपल्याला बरोबर वाटायला लागतं. हे सामुदायिक ज्ञान आहे ना, सामुदायिक ज्ञान पण चुकीचं होतं ना नंतर. मग सामुदायिक स्तरावर ज्या व्यक्तीकडून आपण ज्ञान घेतो ना, ती व्यक्ती जर अज्ञानी असेल म्हणजे त्याच्याकडे ज्ञान नसेल तर ती व्यक्ती तशीच मांडते. त्याच्या डोक्यामध्ये जे कॉन्क्रीट भरलेलं असतं ती तशीच व्यक्ती मांडते आणि अनेक लोकांना तेच ज्ञान फिरतं असत, सामुदायिक फिरतं ते. लक्षात आलं? आता सध्या सोशल मीडियावर आता कुणाला नावं ठेवायची नाहीत आपल्याला, पण सोशल मीडियावर आता हेच चाललेलं आहे की चुकीच्या गोष्टी सोशल मीडियावर फिरतायत आणि मग काय होतं की चुकीचं जे खूप वेळा तुम्हाला तुम्ही चोर 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 चोर, तुम्हाला मी खूप वेळा चोर म्हटलं तर तुम्ही चोरच होताय. बरोबर. तसं चुकीच्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये बिंबवलं चुकीच्या गोष्टी तर त्याच्या डोक्यामध्ये ते कॉन्क्रीट बसतं. आता लहान मुलांना बघा, आपण सुरुवातीला काय करतो की अंधारामध्ये बाळ जाऊ नको, त्या अंधारामध्ये भूत असतं. आपण एकटे सांगत नाही, घरातली खूप लोक सांगतात. मग त्या लहान मुलाच्या मनामध्ये परिवर्तन होतं आणि चुकीचं ज्ञान डोक्यात बसतं आणि ते त्याच्या डोक्यातलं कॉन्क्रीट फुटतच नाही. तो मोठा जरी झाला तरी अंधारात जात नाही. समजलं. पण असं नाही, अंधारामध्ये हे सगळं भ्रम आहे. अंधारामध्ये भूत वगैरे काही नसतं, आपणच भूत आहोत. म्हणजे आपलं ज्ञान अपडेट पाहिजे. तुम्ही सगळे उद्या शिकवणार आहात, तुमचे चुकीचे ज्ञान कोणाला देत जाऊ नका. एक वेळ ज्ञान नाही दिलं तर चालेल, पण चुकीचं ज्ञान देऊ नका, कारण तेच सगळं त्याचाच प्रसार होतो आणि तेच लोकांच्या डोक्यात कॉन्क्रीट बसतं आणि त्यालाच स्वप्रमाण्य, मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, प्रमाण्यवाद म्हणजे मला जे माहिती आहे तेच बरोबर आहे,
मी ते बदलतच नाही, ते कॉन्क्रीट बसतं. तेच प्रमाण म्हणतो मी. बरोबर. माझंच खरं. माझंच खरं. त्याला मी अहंकार म्हणेल म्हणता येईल का सर? हा स्वप्रमाण्यवादाला अहंकार म्हणता येईल का? नाही, थोड्याफार प्रमाणात अहंकार म्हणता अहंकार येणार असं नाही. म्हणता येणार नाही, पण त्याला अज्ञानच असते हो, त्यालाच अज्ञान असते. म्हणजे योग्य ज्ञान त्याला माहितीच नाही, अहंकार नव्हे तो. त्याला योग्य ज्ञान काय कळतच नाही मुळात. योग्य ज्ञान कुठलं, यथार्थ ज्ञान कुठलं, सत्य ज्ञान कुठलं हे त्यालाच माहित नसतं. त्याचंच अज्ञान असतं. हा. हे दर्शनशास्त्र कसं आहे माहितीये का? हा सगळं दर्शनशास्त्र म्हणजे सगळा शब्दांचा खेळ आहे. तुम्ही आणि कसे तुम्हाला- शब्द फिरवाल तसं ते फिरतं. पाटील सर, ह्यांना कसं दर्शन होईल तसं आहे ते. हा, म्हणजे आता तुम्हाला एखादा समजा थोडक्यात कसं की आंधळ्या माणसाने हत्तीचं वर्णन कसं करणार तो? हं. त्याला जसा स्पर्श लागेल तर आता कानाला स्पर्श केला तर त्याला सुपासारखा म्हणणार तो. पायाला म्हणजे पायाला स्पर्श केला की आणखीन काहीतरी वेगळंच त्याचं दर्शन होणार त्याचं. खांबासारखं म्हणणार. तुमच्या ज्ञानाची, तुमची जी ज्ञानाची जी पातळी आहे त्या ज्ञानाच्या पातळीवर तुम्हाला समोरच्या वस्तूचं किंवा पदार्थाचं ज्ञान होतं. म्हणून तुम्ही तुमच्या स्वतःची ज्ञानाची पातळी वाढवायला पाहिजे. म्हणजे तुमची क्षमता जी आहे, ज्याला आपण विलक्षण क्षमता आपण म्हणतो ना, अमर्यादित क्षमता, म्हणजे आपण पुढं आत्मज्ञानाकडे किंवा पुढं जायला पाहिजे. आपण काय करतो, मध्येच अडकतो कुठंतरी, आणि मग तिथंच आपण तेच अंतिम ज्ञान असं समजतो आणि मग तिथंच आपण थांबतो. अंतिम ज्ञान काय सांगितलंय? आत्मसाक्षात्कार किंवा ब्रह्मसाक्षात्कार. त्यालाच स्वतःच ज्ञान, त्याला म्हणजे आत्मा म्हणजे स्वचं ज्ञान. मला स्वतःच ज्ञान नाही आहे आणि मी जगाचं ज्ञान सांगायला लागलो. माझं आंतरिक ज्ञान म्हणजे माझ्या आत्म्याचं किंवा आतले जे हे आहेत, आतल्या ज्या गोष्टी आहेत, आंतरिक जे अवयव आहेत, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, ह्याचंच मला ज्ञान नाही आहे. मग मी आत्म्याकडे कसं जाणार? चित्तशुद्धी असेल तर आत्मशुद्धी होणार आहे. आता चित्ताचे घटक सांगितलेत मी तुम्हाला काल, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. त्याची शुद्धी होत नाही आपली. आणि कोणाला काय प्रश्न आहेत का बघा? नाहीतर आणखीन काय तुम्हाला शंका? ही ज्ञानाची प्रक्रिया खूप महत्वाची आहे बरं का. आणि ती ज्ञान प्राप्त कसं होतं हे जर आपण समजावून घेतलं ना, अतिशय सोपं आहे. म्हणजे आपण थोडक्यात काय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, ह्यापासून आपण ब्रह्मज्ञानापर्यंत कसं पोचायचं, हा एक मार्गच आहे तसा. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच महाभौतिक शरीर, त्यानंतर त्याचे गुण, पंच ज्ञानेंद्रियाचे विषय, अंतःकरण चतुष्टय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, आणि चित्तानंतर आत्मा आलाय, आणि आत्म्यानंतर पुढे परमात्मा सांगितलाय. आणि आत्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये कारण शरीर सांगितलंय. आता काल मी तुम्हाला सांगितलं बघा, शरीर त्रय म्हणून सांगितलं बघा. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर. कारण शरीर म्हणजे विलक्षण बुद्धी, दुसरं तिसरं काय नाही, ज्याला आपण प्रज्ञा जागृती म्हणतो. म्हणजे प्रकर्षाने झालेले ज्ञान. म्हणजे काही गोष्टी असतात बघा, आता आपल्याला माहित नसतं, त्याचं उत्तरच आपण देऊ शकत नाही, आणि ते अनाकलनी पण असतं. आता हृदयाची स्पंदनं कशी चालतात आपल्याला माहिती आहे काय? त्याला काहीतरी कारण आहे ना. हृदयाची स्पंदनं कशी चालतात, रक्ताभिसरण कशामुळे चालतं, रक्ताभिसरण कशामुळे होतं, आपल्या शरीराचं म्हणजे पचनक्रिया कशामुळे चालते, त्याला कारण शरीर म्हटलंय. म्हणजे खूप सूक्ष्म आहे ते. म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर. स्थूल शरीरामध्ये पंच ज्ञानेंद्रिय येतात, पंच कर्मेंद्रिय येतात सर्व. सूक्ष्म त्याच्यामध्येच पंच महाभौतिक शरीर येते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. सूक्ष्म मध्ये ते तन्मात्रा येतात, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, हे सगळं सूक्ष्म होत जातं. पुढे आत्मा त्याच्यापेक्षा सूक्ष्म होतो. आणि आत्मा आणि परमात्मा, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, म्हणजे सगुण ब्रह्म ह्याला ईश्वर असं म्हटलंय, आणि निर्गुण ब्रह्माला परमात्मा किंवा ब्रह्म म्हणा त्याला. ह्याच्या मधली जी अवस्था आहे त्याला ईश्वर म्हटलंय.
त्यालाच कारण शरीर म्हणले. म्हणजे हे सर्व जे चाललंय आपलं आतल्या शरीरातलं जे अंतर्गत ज्या घडामोडी चालल्यात हे सर्व जे आहे ते ईश्वरामुळे चालले, परमेश्वरामुळे चालले. आपण काहीच करत नाही. आता आपण बोलतोय पण पचनक्रियेचं कार्य काय थांबलेलं नाही, मेंदूचं कार्य काय थांबलेलं नाही, हृदयाची स्पंदनं काय थांबलेली नाहीत, श्वासोश्वास पण चालू आहे. हे कोण करतं? असा एक दृष्टिकोन आपण ठेवायला पाहिजे. आणि असा दृष्टिकोन ठेवणाऱ्या मार्गदर्शक तत्वालाच दर्शन असं म्हणलं. असा काहीतरी एक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे ना, नाहीतर साधं बघणं आणि दर्शन याच्यामध्ये फरक काय राहणार नाही. ठीक आहे, आणखीन काय, कोणाला काय शंका? वाली सर, हरिओम. हरिओम. छान झालं. जरा थोडासा विषय जरा म्हणजे व्याप्ती जास्त आहे. व्याप्ती जास्त आहे आणि ह्या लोकांना ते नवीन आहे ना. जे पूर्वी अभ्यास केले थोडस प्रबोधपर्यंत वगैरे ते ठीक आहे, त्यांना हे बरंच माहित आहे. पण चांगलं झालं. कोणाला काही शंका नसेल तर थांबूया. बरं, कुणाला काही शंका आहे का? उद्या आपण म्हणजे नास्तिक दर्शनं जे आहेत, अवैदिक दर्शनं जे आहेत, ज्याला आपण निरीश्वरवादी म्हणतो, ती चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन, हे आपण थोडक्यात परिचय आणि त्याची थोडक्यात तोंड ओळख आपण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला षट दर्शनाकडे वळायचं. ठीक आहे. हरिओम. थांबूया. चालेल. हरिओम. हरिओम सर. शेवटच्या दिवशी आभार मानता येईल आपल्याला. नाही सर, आभार काय, आपल्या तुमच्या म्हणजे तुमच्याच कुटुंबातला एक सदस्य आहे मी, आणि मी पण एक साधकच आहे ना आता, त्यामुळे आभार मानायची काही गरज नाही तशी. थँक्यू सर. ठीक आहे. हरिओम.